त्यामध्ये विक्रम देखील आपल्याला पाहायला मिळाला बिकॉज आज संध्याकाळपासून ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट या ऑनलाईन आमच्या चॅनलवरती 1.5 लाखाचा वरती प्रेक्षकांनी हजेरी लावली आणि इथे देखील मी म्हणेन 5,000च्या जवळपास प्रेक्षक उपस्थित होते. त्या सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत आदरणीय प्रताप शेठ पाटील आणि स्वर्गीय विलास स्पोर्ट्स राहनाल यांच्या वतीने. मॅचला होईल सुरुवात. टार्गेट 28 धावांचे. आघाडीची जोडी सूरज केणे आणि संदेश केणे तर कमलेश पहिला चेंडू घेऊन. वेरी फर्स्ट बॉल वाइड यॉर्कर बँक ऑन टार्गेट. कमलेशने जर तो या सेटअपने बॉलिंग केली, विकेट जर आले, डॉट बॉल जर आले तर 28 धावा ऑन पेपर गोरसई बी साठी. अथवा मग आपल्याला ज्या छोट्या वाटतात वडोली बीच्या गोलंदाजांनी जर चांगली बॉलिंग केली तर त्या धावा मोठ्या बनू शकतील. खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर वडोली बी टीमला हाच विचार करायचा. पहिल्या सत्रामध्ये जे झालं त्याला आपण चेंज नाही करू शकत, बट 28 कशा प्रकारे डिफेंड केल्या जाऊ शकतात तसा विचार करणं गरजेचं. आणि खीन एक चांगली डिलिव्हरी बघा. जस्ट उल्लेख केला गेला की जर इथनं चांगली गोलंदाजी झाली तरी 28 देखील डिफेंड करण्यासाठी पुरेपूर आहेत. निश्चित निश्चित ते मात्र शंका नाही यामध्ये. मी त्याच गोष्टीचा उल्लेख केला. गोलंदाजी आक्रमक झाली, डॉमिनेट करणारी झाली, विकेट आले, डॉट बॉल आले. ऑन पेपर 28 धावा छोट्या वाटतायत, त्या मोठ्या व्हायला टाइम लागणार नाही. कारण कमलेश पाटील देखील एक चांगल्या रिदम मध्ये गोलंदाजी करतो. बघा ज्या रिदमचा मी उल्लेख केला, बॅक टू बॅक जर आपण पाहिले तर 3 सलगचे निर्धाव आणि निर्धाव ऊर्जा संचारित करणारे आहेत. एक्स्ट्रा पेसने बॉल टाकला, बॉल स्किड झाला. कॉन्क्रीट विकेट आहे त्यामुळे मागचा प्रिव्हियस बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. टेक ऑफ झाला नाही आणि जो बाउन्स फलंदाज सूरज लावा होता तो बाउन्स नव्हता, त्यामुळे तिसरा डॉट येतोय. वाढणार आहे प्रेशर. धावा जरी जास्त नसल्या तरी प्रेशर वाढेल. लागोपाठ तिसरा डॉट. चौथा उडवला, मिस टाइम. गॅप मध्ये बॉल आहे. लॉंग ऑनला आपण पाहतोय फिल्डर येतोय. थ्रो आलाय. नॉन स्ट्रायकिंग एंडला रनआउटची संधी असेल, मात्र या ठिकाणी नॉन स्ट्रायकिंग एंडला देखील अटेम्प्ट ते करू शकत होते रनआउट साठी. स्ट्रायकिंग एंडला थ्रो केला त्याने कमलेशने. हा कुठेतरी चुकीचा निर्णय मी म्हणेन. धावा मिळतात 2 चौथ्या बॉलवरती. खातं उघडलं रिग्नेश 11 गोरसई बीचं. बघा जर आपण विचार केला तर नॉन स्ट्रायकिंग एंडवरती देखील प्रयत्न जर कमलेश केला असता तर रनआउटची शक्यता तिथे देखील होती. बट त्याच्या माइंडमध्ये कुठे ना कुठे सूरज केनेची विकेट चालली होती. त्या अनुषंगाने जसा बॉल त्याने कलेक्ट केला तो डायरेक्टली विकेट किपिंग एंडला त्याने थ्रो केला. आणि जर आपण पाहिलं तर इथनं 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. एका धावेचं महत्व आता भरपूर आहे. ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल. स्वीपचा फटका गॅप मध्ये आहे. गॅप शॉट सिलेक्शन सूरज केनेचा बॅट मधनं. हा क्लासिकल स्ट्रोक चौकार. कॉपी बुक स्टाईल. एका वेगवान गोलंदाजाच्या विरुद्ध स्वीप हा फटका खेळणं इझी नाही. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूयात पुन्हा एकदा. डावा पाय पुढे आला तर उजवा पाय पहा. अँगलने तो मागे गेला आणि त्यानंतर हा स्वीपचा फटका सजवलाय सूरज खेळेने. चौकाने धावसंख्या आपण पाहतोय ती 6 या आकड्यावरती. या षटकातील शेवटचा चेंडू. ओहो, पेस व्हेरिएशन. अपील स्ट्रॉंग होती पण स्पष्टपणे दिसते की यावेळेला हा चेंडू मांडीला येस थायला ब्रश झाला. योग्य निर्णय अंपायर्स कडून. बॅट्समन सेफ आहे. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपला. 28 धावा चेस करत असताना रिग्नेश 11 गोरसई बी ऑन 6 फॉर नन. साला नाबाद. बघा नवीन 40+ चा जो शेड्यूल आहे तो देखील